नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वीच्या विज्ञानाचा 7वा धडा बघणार आहोत, तो म्हणजे धातू व अधातू। आता याच्या अगोदरच्या धड्यामध्ये आपण मूलद्रव्य कशाला म्हणतात, मिश्रण कशाला म्हणतात, या सर्व गोष्टी काय केल्यात बघितलेल्या आहेत। ओके, जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर एकदा बघून घ्या, जेणेकरून हा व्हिडिओ तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल। ओके, चला मग आता सुरुवात करूयात। पहिलं त्यामध्ये आहे धातू। ओके, बघा आता या ठिकाणी सोने, चांदी, लोखंड, तांबे, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, प्लॅटिनम हे काही धातू आहेत। बघा आता त्यामध्ये धातूंना चकाकी असते। ओके, त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा। धातूंना काय असते? चकाकी असते आणि ते कठीण असतात। धातू कसे असतात? त्या ठिकाणी कठीण असतात आणि त्यांची तार किंवा पत्रे बनविता येतात। म्हणजे काय की नॉर्मली आता जे काय आपल्या ह्याच्यामध्ये लाईटमध्ये जो काय तार वापरला जातो कशाचा असतो? ॲल्युमिनियमचा असतो किंवा तांब्याचा असतो। ओके, म्हणजे त्याची तार किंवा पत्रे किंवा नॉर्मली जे काय लोह असते, लोखंड असतो, म्हणजे काय लोखंडाचे पत्रे आपल्या घरावरती असतात, तर त्या ठिकाणी त्याचे तार किंवा पत्रे बनविता येतात। धातू उष्णता व विद्युतचे, बघा धातू हे उष्णता व विद्युतचे काय असतात? सुवाहक असतात। म्हणजेच काय की नॉर्मली त्याच्यामधून उष्णता आणि परत नंतर विद्युत धारा काय होत असते? वाहत असते। बघा धातू त्यांचे संयुजा इलेक्ट्रॉन गमावून धनप्रभारी आयन, ओके, म्हणजेच धन आयन, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? कॅटायन निर्माण करतात। त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा, हे महत्त्वाचं आहे। बघा की धातू त्यांचे, बघा संयुजा इलेक्ट्रॉन गमावून धनप्रभारी आयन, ओके, धनप्रभारी आयन म्हणजेच काय की धन आयन काय करतात? तयार करतात। म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण? कॅटायन निर्माण करतात। ओके, हे बरोबर काय करायचं? लक्षात ठेवायचं। ओके, मग आता नेक्स्ट बघा, आता धातूंचे भौतिक गुणधर्म। आता जे काही धातू आहेत त्यांचे काही ना काहीतरी भौतिक गुणधर्म असतील किंवा फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स। म्हणजेच आता यामध्ये बघा की आता त्याच्या अवस्था, फिजिकल स्टेट, आता धातूच्या ज्या काही अवस्था आहेत किती आहेत बघा। सर्वसामान्य तापमानाला धातू हा स्थायू अवस्थेत राहतात, पण पारा व परत नंतर गॅलियम सारखे काही धातू अपवाद आहेत, ते कक्ष तापमानालाही द्रव अवस्थेमध्ये असतात। म्हणजेच काय की धातूंचा जर विचार जर केला, जास्त प्रमाणामध्ये जे काही धातू आहेत ते कसे असतात? स्थायू अवस्थेमध्ये असतात, जसं की लोखंड असेल, ॲल्युमिनियम असेल, सोने असतील, ओके, त्या फॉर्ममध्ये। पण काही जे धातू आहेत जसं की पारा, पारा कधी तुम्ही बघितलाय? ओके, कधी कधी पारा पितात बघा म्हातारे माणसं, तर त्या ठिकाणी पारा हा कसा असतो? म्हणजे काय की द्रव अवस्थेमध्ये आपल्याला काय होतो? पाहायला भेटतो। ओके, मग बघा नेक्स्ट, ओके, नेक्स्ट आहे दुसरं, म्हणजे काय की त्यामध्ये दुसरी त्याची प्रॉपर्टी किंवा दुसरं हे आहे काय? ते तेज, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण? लस्टर, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण? चकाकी। मग दुसरी अवस्थेमध्येच काय की दुसरा गुणधर्म कोणता आहे त्याचा? तेज आहे, किंवा त्याला काय आहे? चकाकी, त्याला आपण काय म्हणतो? लस्टर असं म्हणतो। बघा तुमच्या घरी असणारी तांब्याची भांडी घ्या व त्याला बघा लिंबाने घासा व पाण्याने धुवा आणि धुण्यापूर्वी व धुतल्यानंतर त्या बघा तेजाचे निरीक्षण करा। ओके, धातूच्या घासलेल्या वा नुकत्याच कापलेल्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते व धातू काय दिसतो? आपल्याला तेजस्वी दिसतो। म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी धातू चकाकतो। ओके, जसं की आपण लोखंड जर घासून घासून हे केलं किंवा नॉर्मली लोखंड जर एकदमच कापलं तर त्यातून काय होतं? आपल्याला थोडंसं पांढरा पांढरा कलर दिसतो। म्हणजेच काय की प्रकाशाचं काय होते? त्या ठिकाणी परावर्तन झालेलं दिसते। म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी धातू हा चकाकलेला आपल्याला दिसतो। परत नंतर नेक्स्ट आहे धातूमध्ये काय असतो? कठीणपणा असतो, त्यालाच आपण हार्डनेस असं म्हणतो। बघा सर्वसाधारणपणे धातू कठीण असतात, म्हणजेच काय की नॉर्मली सर्वसाधारणपणे ते कसे असतात? कठीण असतात आणि ते मऊ नसतात। आता अपवाद जर बघितला तर कोण इथं? सोडियम व पोटॅशियम मऊ असतात। आता ह्याला अपवाद पण प्रत्येकाला लक्षात ठेवायचे तुम्हाला। एखादा धातू आहे तर त्याला म्हणजेच काय की आता कठीणपणा आहे, तर आता त्या ठिकाणी सोडियम कसा आहे? थोडासा मऊ आहे, मृदू आहे, त्यामुळे त्या ठिकाणी म्हणजेच काय त्याला कठीणपणा नाही, त्याचं काय अपवाद आहे। पण बाकीचे जे काही धातू असणारे जास्त प्रमाणात धातू कसे असतात? कठीण असतात आणि ते चाकूने सहज कापता येतात। कोणते? जे काय मऊ असतात, कोणते कोणते? सोडियम असेल आणि पोटॅशियम, हे धातूने काय होतात? सहजपणे त्या ठिकाणी कापता येतात। परत नंतर नेक्स्ट बघा आता तन्यता। ओके, समोरचा जो काय गुणधर्म आहे भौतिक गुणधर्म धातूचा कोणता? या ठिकाणी तन्यता आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? डक्टिलिटी असं म्हणतो। ओके, बघा तुम्ही कधी सोनाराच्या दुकानात गेला, म्हणजे काय गेलात का? सोनाराला सोने किंवा चांदीची तार बनविताना पाहिले का? आणि छिद्रातून बघा छिद्रामधून धातूला ओढले असता ओके त्याची तार बनते, जी काय होते? एक छोटीशी तार तयार होते। ओके, या गुणधर्माला धातूची काय म्हणतो आपण? तन्यता म्हणतो। जेवढा आपण ताणू त्याच्या तेवढी काय होणार आहे? त्यामध्ये तार तयार होणार आहे, तुटणार आहे का? नाही। ओके, त्याला काय म्हणतो आपण? डक्टिलिटी असं म्हणतो, किंवा त्याला काय म्हणतो आपण? तन्यता असं म्हणतो, की ज्याच्यामधून काय होते? तार तयार होते।
परत नंतर नेक्स्ट आहे वर्धनीयता, त्याला काय म्हणतो आपण मॅलेबिलिटी असं म्हणतो. म्हणजेच काय की बघा, आता एक खिळा घ्या व त्याला बघा ओट्यावर ठेवून हातोडीने बघा ठोकत राहा आणि काही वेळानंतर तुम्हाला पातळ पत्रा तयार होताना दिसेल, आणि या गुणधर्माला धातूची काय म्हणतो आपण वर्धनीयता असं म्हणतो. म्हणजेच काय की मॅलेबिलिटी असं म्हणतो. ओके, म्हणजेच काय की त्याच्यापासून आपल्याला पत्रे वगैरे काय करतात, पातळ थर त्याचा काय होतो तयार होतो. परत नंतर नेक्स्ट आहे ओके समोरचा भौतिक गुणधर्म आहे 6वा उष्णतेचे वहन. म्हणजे काय कंडक्शन ऑफ हीट. जे काय बघा तांब्यांची पट्टी घ्या व त्यांचे बघा त्याच्या एका टोकाला मेन लावा व दुसरे टोक गरम करा, काय होते याचे निरीक्षण बघा शिक्षक सोबत चर्चा करा. म्हणजेच काय की नॉर्मली दुसऱ्या टोकाला जे काय मेन लावलेलं आहे ओके, तर ते मेन काय होईल पगळायला सुरुवात होईल. किंवा नॉर्मली कधी कधी तुम्ही स्वयंपाकामध्ये बघत असाल उलटणं कशामध्ये असते, एखाद्या पातेल्यामध्ये असते आणि ते पातेल्यामधलं पाणी असेल भाजी असेल काय असते गरम असते. पण तुम्ही म्हणजेच काय की उलटण्याच्या एका टोकाला जरी हात लावला तर काय होते तुम्हाला ते गरम लागते. म्हणजेच त्या ठिकाणी धातूमधून काय होते त्या ठिकाणी उष्णतेचं वहन होते. म्हणजेच धातू उष्णतेचे सुवाहक असतात, जसं की चांदी असेल तांबे, परत नंतर ॲल्युमिनियम उष्णतेचे उत्तम त्या ठिकाणी काय आहेत वाहक आहेत. परत नंतर नेक्स्ट आहे विद्युत वहन, त्यालाच काय म्हणतो आपण कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. बघा विजेच्या तारा बनवण्यासाठी कोणकोणत्या धातूंचा उपयोग केला जातो. म्हणजेच काय जसं की ॲल्युमिनियम असेल तांबे असेल याचा काय केला जातो वापर केला जातो. धातू विजेचे सुवाहक असतात, त्याला पण अंडरलाईन करून ठेवा कारण का आपण पाठीच मागे बघितले. अपवाद शिशे, परत नंतर हा एकमेव धातू आहे जो उष्णता व विजेचा काय सुवाहक नाही. म्हणजेच काय की नॉर्मली जे काही शिशे आहे ते शिशामधून त्या ठिकाणी उष्णता किंवा विद्युत त्या ठिकाणी वाहत नाही किंवा वीज वाहत नाही. परत नंतर घनता, त्यालाच काय म्हणतो आपण डेन्सिटी. मग बघा धातूची घनता जास्त असते. अपवाद सोडियम, पोटॅशियम, लिथियमची घनता पाण्यापेक्षा कमी असते. म्हणजेच काय की यांचा जर विचार जर केला कोणते कोणतं सोडियम असेल, पोटॅशियम असेल आणि लिथियम ओके यांची घनता पाण्यापेक्षाही कशी असते कमी असते. आणि लिथियमची घनता किती आहे बघा 0.53 ग्रॅम क्युबिक सेंटीमीटर. म्हणजेच काय की इतकीच आहे. ओके ते बरोबर काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. ओके ती घनता वगैरे बरोबर लक्षात ठेवून द्या. परत समोरचा गुणधर्म आहे धातूचा बघा द्रवणांक व उत्कलनांक, मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. सर्वसाधारणपणे धातूंचे द्रवणांक व उत्कलनांक जास्त असतात. म्हणजेच काय की नॉर्मली त्यांचा द्रवणांक म्हणजे एखाद्या धातूचं म्हणजेच काय की द्रवात होऊन म्हणजे काय कक्ष तापमानाला ज्या तापमानाला काय होते त्याचं द्रवात रूपांतरण व्हायला सुरुवात होते त्याला म्हणतो द्रवणांक असं म्हणतो. आणि उत्कलनांक म्हणजे एखादा धातू ओके कक्ष तापमानाला जर उकळत असेल किंवा त्याचे जर वाफेत रूपांतर होत असेल किंवा गॅसमध्ये रूपांतर होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण उत्कलनांक असं म्हणतो. ओके मग बघा त्या ठिकाणी म्हणजेच काय की अपवाद पण आता या ठिकाणी Hg असेल, Ga, सोडियम, परत नंतर पोटॅशियम हे काय त्याचे मूलद्रव्य आहेत, हे बरोबर काय करायचे लक्षात ठेवायचं. परत नंतर नेक्स्ट आहे नादमयता, त्यालाच काय म्हणतो आपण सोनोरिटी असं म्हणतो. बघा तुमच्या शाळेची घंटा कोणत्या धातूची आहे व ती कसे कार्य करते. बघा आता म्हणजेच काय की नॉर्मली घंटा जर वाजवली तर मला सांगा काही काळापर्यंत ती काय होते वाजत राहते, किंवा मंदिरातली घंटा वाजवली तर काही काळापर्यंत वाजत राहते. म्हणजे तिच्यामध्ये काय नादमयता आहे. म्हणजेच धातू कसे असतात नादमय असतात. म्हणजेच काय की नॉर्मली त्यांच्यामध्ये आवाज काय असतो घुमत असतो. ओके ही त्याचे काय झाले म्हणजेच काय की प्रॉपर्टी आपण किंवा भौतिक गुणधर्म बघितले. हे कशाचे होते धातूचे. नेक्स्ट बघा आता अधातू. ओके त्यालाच काय म्हणतो आपण नॉन मेटल्स असं म्हणतो. ओके जसं की आता नॉन मेटल्स मध्ये काय काय येणार आहेत किंवा धातूमध्ये कार्बन असेल, सल्फर, परत नंतर फॉस्फरस हे काही अधातू आहेत आणि साधारणपणे स्थायू अधातू ठिसूळ असतात व त्यांना चकाकी नसते. म्हणजेच काय की नॉर्मली साधारणपणे जे काय धातू कसे असतात स्थायू असतात आणि ते कसे असतात ठिसूळ असतात, त्यांना चकाकी असते का नाही. परत नंतर आता अधातूंचे भौतिक गुणधर्म आपण बघूयात. पहिला आहे आता भौतिक अवस्था किंवा फिजिकल स्टेट. आता कशा कशामध्ये आढळतात हे आता इथं जर बघितलं सर्वसाधारणपणे बघा तापमानाला सर्वसामान्य तापमानाला अधातू स्थायू अवस्थेमध्ये पण असतात, द्रव अवस्थेमध्ये पण असतात आणि वायू रूपात मध्ये आपल्याला काय होतात ते आढळतात. आता स्थायू अवस्थेमध्ये कोण आहेत या ठिकाणी कार्बन असेल, सल्फर असेल, फॉस्फरस असेल ते. परत नंतर त्या ठिकाणी द्रवरूप म्हणजे जे काय ब्रोमिन आहे आणि वायू रूपमध्ये हायड्रोजन आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे हे काय होते त्यामध्ये आपल्याला आढळते. परत नंतर आता चकाकी. आता मला सांगा अधातूंना चकाकी असणार आहे का नाही, चकाकी त्यांना नसेल. अधातूंना चकाकी नसते. अपवाद हिरा म्हणजेच काय की हिरा एक प्रकारचा अधातू आहे पण हिऱ्याला चकाकी आहे म्हणजेच कसा आहे तो अपवाद आहे. आयोडीनचे स्फटिक. परत नंतर काही अधातू रंगहीन तर काही विविध रंग
मग काय विविध रंग असतात. ओके, काहींना विविध रंग असतात. कार्बन म्हणजेच कोळसा. ओके, बघा कोणत्या रंगाचा असतो कोळसा, कसा असतो त्या ठिकाणी अधातू आहे, तर काळ्या रंगाचा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. ओके, परत नंतर नेक्स्ट आहे बघा ठिसूळपणा, त्याला काय म्हणतो आपण ब्रिटलनेस असं म्हणतो. बघा आता त्या ठिकाणी कोळसा किंवा त्याला कार्बन घ्या आणि त्याला हातोडीने ठोका, काय होते ते पहा. मला सांगा, कोळशाला जर ठोकलं तर काय त्याचा बारीक बारीक भुगा होईल. ओके, म्हणजे स्थायीरूप अधातू ओके ठिसूळ असतात. जे काही स्थायीरूप अधातू असतात ते कसे असतात, ठिसूळ असतात. आणि काही अधातू मऊ असतात. अपवाद हिरा, आता मला सांगा, हिरा तर एकदम टणक असतो. ओके, सर्वांत कठीण नैसर्गिक पदार्थ आहे. ओके, यामध्ये परत नंतर नेक्स्ट आहे तन्यता व वर्धनीयता, त्यालाच काय म्हणतो आपण डक्टिलिटी अँड मॅलेबिलिटी. म्हणजेच आता मला सांगा, जे काय अधातू आहे, धातूला म्हणजेच काय की नॉर्मली तन्यती का वर्धनीयता असणार आहे का, नाही. म्हणजेच काय की नॉर्मली त्याच्यापासून आपण पातळ पत्रे किंवा नॉर्मली एखादी वायर तयार करू शकतो का, नाही करू शकत. म्हणजेच अधातू बघा तंतुक्षम व वर्धनीय नसतात. काय नसतात ते, तंतुक्षम किंवा वर्धनीय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत नाहीत. आणि पाचवा आहे उष्णता व विद्युत वहन. म्हणजेच काय की नॉर्मली बघा अधातू उष्णतेचे व विजेचे सुवाहक असतात. जे काय अधातू जे आहेत उष्णतेचे आणि विजेचे कसे असतात, ते सुवाहक असतात. ओके, परत नंतर बघा अपवाद ग्रॅफाईट. ओके, म्हणजेच काय की नॉर्मली जे काय अधातू जे असतात उष्णते आणि विजेचे सुवाहक असतात, पण अपवाद कोण आहे, ग्रॅफाईट. सॉरी या ठिकाणी दुर्वाहक आहे. म्हणजेच काय की अधातू उष्णतेचे व विजेचे दुर्वाहक असतात. म्हणजेच नॉर्मली त्यांच्यामधून उष्णता किंवा नॉर्मली वीज त्याच्यामधून वाहत नाही. अपवाद ग्रॅफाईट. ग्रॅफाईट जे काय आपली ही असते, म्हणजेच काय की आपल्या पेन्सिलमधली जी काय काळी काळी कांडी असते, ओके, ती ग्रॅफाईट आहे. ओके, त्याच्यामधून काय होत असते, त्या ठिकाणी विद्युतधारा वाहते. ओके, कधी जर घरी गेल्यानंतर टेस्टरने त्याला चेक करून बघायचं. ओके, म्हणजेच काय की कोणी जर आई वडील सोबत असतील तर. ओके, अपवाद कोण आहेत, ग्रॅफाईट कार्बनचे अप्रूप आहे आणि विजेचा कसा आहे, उत्तम सुवाहक आहे, त्याच्यामधून काय होते, वीज वाहते. ओके, परत नंतर घनता. आता मला सांगा, जी काही तुमची अधातूची घनता कशी असणार आहे, मला सांगा, हातोडीनं मारल्यानंतर डायरेक्टली काय होणार आहे, ते तुटणार आहे. म्हणजे त्यांची घनता कशी असणार आहे, कमी असेल. म्हणजेच अधातूंची घनता कशी असते, कमी असते. आणि त्यांचा द्रवणांक व उत्कलनांक बघा अधातूंचे बघा द्रवणांक व उत्कलनांक कमी असतात. त्यांचे द्रवणांक आणि उत्कलनांक कसे असतात, त्या ठिकाणी कमी असतात. अपवाद कार्बन बोरॉन हे स्थायी अधातू असून त्यांचे उच्च तापमानाला काय होतात, ते वितळतात. आता प्रत्येकाचे अपवाद बरोबर काय करायचे, लक्षात ठेवायचे आहेत. ओके, परत नंतर नेक्स्ट लक्षात ठेवा. आता नेहमी लक्षात ठेवा बघा, सोने चांदी परत नंतर ॲल्युमिनियम हे उत्तम वर्धनीय धातू आहेत. म्हणजेच काय की नॉर्मली उत्तम वर्धनीय म्हणजेच काय की नॉर्मली त्यांना म्हणजेच काय की ठोकून त्यांचा आपण पत्रा तयार करू शकतो किंवा नॉर्मली जे काय दागिने आहेत किंवा त्याचे वायर वगैरे तार वगैरे आपण काय करू शकतो, तयार करू शकतो. परत नंतर बघा सोन्याचे एक जसे 10 मग काय एक जसे मग काय 1/10,000 मिलीमीटर जाडीचे पातळ पत्रे तयार करता येतात. म्हणजेच काय की एवढ्या कमी जाडीचा पातळ पत्रा काय करता येतो, तयार करता येतो. व 1/5000 मिलीमीटर व्यासाची तार बनवता येते. म्हणजेच काय की एवढ्या व्यासाची तार एवढ्या कमी ह्याच्यामध्ये म्हणजेच काय की नॉर्मली एवढी पातळ एकदम छोटी आपल्याला त्या ठिकाणी सोन्यापासून बनवता येते. हे बरोबर काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्याला अंडरलाईन पण करून ठेवा. ओके, त्या फॉर्ममध्ये परत नंतर नेक्स्ट बघा. आता धातू सरदृश्य, आता त्यालाच काय म्हणतो आपण, मेटलाइट्स असं म्हणतो. आता असे काही मूलद्रव्य आहेत, ओके, ते पूर्णपणे धातूही नाहीत आणि पूर्णपणे अधातूही नाहीत. म्हणजे जसं की आर्सेनिक असेल AS, सिलिकॉन SI, जर्मेनियम JE, अँटीमनी त्याला SB असं म्हणतो. ओके, यांसारखे काही मूलद्रव्यांना धातू किंवा अधातू यांच्या दरम्यानचे गुणधर्म असतात. ओके, म्हणजे काय की नॉर्मली काही गुणधर्म धातूचे असतात तर काही गुणधर्म कशाचे असतात, अधातूंचे असतात. अशा मूलद्रव्यांना धातू सदृश्य असे म्हणतात. काय म्हणतो त्याला आपण, धातू सदृश्य असं म्हणतो. परत नंतर बघा नेक्स्ट आहे आता धातूंचे रासायनिक गुणधर्म. ओके, आता वरती काय बघितले आपण, धातूंचे भौतिक आणि अधातूचे भौतिक बघितले. आता धातूंचे रासायनिक गुणधर्म आपण त्या ठिकाणी बघूयात. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल. ओके, बघा मग आता त्याच्यामध्ये पहिले इलेक्ट्रॉन स्वरूपन. ओके, बघा इलेक्ट्रॉन स्वरूपन हे सर्व मूलद्रव्यांच्या रासायनिक वर्तनाचा आधार असतो. म्हणजेच काय की नॉर्मली ज्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन कसं आहे कसं नाही किंवा एखाद्या मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन कसं आहे कसं नाही त्यावरून त्याचं रासायनिक म्हणजेच काय की गुणधर्म ठरत असतात. बहुसंख्य धातूंच्या अणूच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या कमी म्हणजे 3 पर्यंत असते. म्हणजेच काय की नॉर्मली 3 पर्यंत आपल्याला काय होते, पाहायला भेटते.
आता मला सांगा 3 पर्यंत, आता 4 किंवा 4 पेक्षा कमी असल्यास, ओके, किंवा 4 पेक्षा कमी असल्यास त्या ठिकाणी काय करतो आपण, इलेक्ट्रॉन देत असतो. ओके, त्या ठिकाणी मूलद्रव्य काय करतात, इलेक्ट्रॉन देतात. हे आपण पाठीमागच्या चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे. मग बघा की आता इथं जर बघितलं तर मूलद्रव्य बघा, आता सोडियमचा अणुअंक किती, 11 आहे. मग आता 11चं काय होतं बघा, इलेक्ट्रॉन स्वरूपात 2 8 1, म्हणजे बाह्यतम कवचामध्ये किती आला, एकच आला. मॅग्नेशियम किती, 12 आहे, म्हणजेच 2 8 2, म्हणजेच काय की बाह्यतम कवचात किती आले, 2 आले. ॲल्युमिनियम किती, 13 आहे, 2 8 3, म्हणजेच काय बाह्यतम कवचात किती इलेक्ट्रॉन आहेत, 3 इलेक्ट्रॉन आहेत. आता हे 3 इलेक्ट्रॉन देऊन स्वतःवरती काय करणार आहेत, ते धनप्रभार तयार करणार आहेत. परत नंतर नेक्स्ट बघा, आयनांची निर्मिती. मग बघा आता धातूमध्ये त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉन गमावून, संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजेच काय की नॉर्मली बाह्यतम, एखाद्या मूलद्रव्यांचं जे काय बाह्यतम कवच असते त्या बाह्यतम कवचाला काय म्हणतो आपण, संयुजा कवच असं म्हणतो. आणि त्या संयुजा कवचातील जे काही इलेक्ट्रॉन असतात त्या इलेक्ट्रॉनना आपण काय म्हणतो, त्या ठिकाणी संयुजा इलेक्ट्रॉन असं म्हणतो. आणि संयुजा इलेक्ट्रॉन देऊन धातू काय करतात, स्वतःवरती धनायन तयार करतात. मग बघा आता धातूंमध्ये त्यांचे ओके संयुजा इलेक्ट्रॉन गमावून धनप्रभारी आयन, म्हणजे त्याला आपण धन आयन, त्यालाच काय म्हणतो आपण, कॅटायन निर्माण करण्याची प्रवृत्ती असते. ओके, त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. त्या ठिकाणी धन आयन म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, कॅटायन असं म्हणतो. ओके, मग बघा आता या ठिकाणी सोडियम काय करणार आहे, त्याचा 1 इलेक्ट्रॉन गमावणार आहे. ओके, सोडियम आयन तयार करेल. मॅग्नेशियम त्याचे 2 इलेक्ट्रॉन गमावणार आहे, म्हणून त्याच्यावरती 2 प्लसचे साईन दिलेत बघा, म्हणजे मॅग्नेशियम आयन तयार झाले. परत नंतर ॲल्युमिनियम म्हणजे काय, स्वतःपासले 3 इलेक्ट्रॉन देणार आहे, म्हणजे त्याच्यावरती काय 3, म्हणजेच काय की नॉर्मली 3 प्लस आले. आता 4 असेल तर 4 प्लस द्यायचे नाही, तर 4 आपण असे प्लस देत असतो. ओके, हे बरोबर काय करायचं लक्षात ठेवायचं. तुम्ही याला 1 प्लस, परत नंतर 2 प्लस, परत नंतर 3 प्लस असंही या ठिकाणी ह्या डोक्यावरती लिहू शकता. म्हणजेच ॲल्युमिनियमचे आयन काय झाले, त्या ठिकाणी तयार झालेले आहेत. ओके, म्हणजे धातू काय करतात, स्वतःपासले इलेक्ट्रॉन देऊन, स्वतःच्या संयोजक कक्षेतील इलेक्ट्रॉन देऊन त्या ठिकाणी काय करतात, स्वतःवरती धनायन तयार करतात. ओके, आणि जास्तीत जास्त धातूच्या बाह्यतम कवचामध्ये इलेक्ट्रॉन हे 4 किंवा 4 पेक्षा कसे असतात, कमी असतात. ओके, ते बरोबर काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. परत नंतर नेक्स्ट आहे आता ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया. ओके, धातूची ऑक्सिजनशी संयोग होऊन त्यांचे ऑक्साईडे तयार होतात. ओके, म्हणजेच काय की जे काही धातू असतात त्यांचे ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन काय होतात, ऑक्साईड्स तयार होतात. ओके, जसं की कार्बन डायऑक्साईड असेल. ओके, आता या ठिकाणी धातू असेल आणि परत नंतर प्लस ऑक्सिजन, म्हणजेच काय की धातूचं ऑक्साईड काय होते, तयार होते. आणि धातूची ऑक्साईडे आम्लारी धर्मी असतात, म्हणजे धातूच्या ऑक्साईडची अभिक्रिया आम्लासोबत होऊन क्षार व पाणी त्या ठिकाणी काय होते, तयार होते. म्हणजेच काय की धातूचे ऑक्साईड प्लस आम्ल, म्हणजेच काय की नॉर्मली त्यांच्यापासून क्षार व पाणी काय होते, त्या ठिकाणी तयार होते. ओके, हे बरोबर काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. परत नंतर आता समजा धातूची आम्लाबरोबर काय केली, अभिक्रिया केली. आता आम्लाबरोबर अभिक्रिया केल्यानंतर बहुतेक धातूची विरल आम्लांबरोबर अभिक्रिया होऊन धातूंचे क्षार तयार होतात व हायड्रोजन वायू बाहेर पडतो. आता इथं जर बघितलं तर बघा आता धातूची ज्यावेळेस ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होत होती त्यावेळेस म्हणजेच काय की क्षार तयार होऊन काय बाहेर पडत होतं, पाणी. पण इथं जर बघितलं तर धातूची म्हणजेच काय की विरल आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन क्षार तर तयार होतात, पण बाहेर काय पडतंय, हायड्रोजन वायू. बघा परीक्षा नळी घ्या व त्यात विरल हायड्रोक्लोरिक आम्ल घ्या आणि नंतर जस्ताची पुडी त्यामध्ये काय पूड त्यामध्ये टाका आणि नळीच्या तोंडाशी ओके जळती कांडीत न्या. ओके, पेटत्या कांडी बघा काडीचे निरीक्षण करा, त्यातून बघा आवाज आल्याचे तुम्हाला काय होईल, जाणवेल. म्हणजेच काय की नॉर्मली त्याच्यामधून हायड्रोजन वायू काय होतो, बाहेर पडतो. ओके, हे बरोबर काय करायचं लक्षात करायचं. परत नंतर नेक्स्ट आहे समजा आता त्या ठिकाणी धातूची जर पाण्याबरोबर अभिक्रिया केली, कशा कोणाबरोबर अभिक्रिया केली, पाण्याबरोबर. मग काही धातूंची पाण्यासोबत अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायूची निर्मिती होते आणि काही धातूंची पाण्याबरोबर कक्ष तापमानाला, काहींची गरम पाण्यासोबत तर काहींची पाण्याच्या वाफेसोबत अभिक्रिया होऊन त्यांच्या अभिक्रियेचा दर कसा असतो, वेगवेगळा असतो. आता सगळा विचार जर केला आता म्हणजेच काय की गरम पाणी पाणीच असणार आहे, त्याचे वाफ काय असणार आहे, ते एक प्रकारचं पाणीच असणार आहे, फक्त त्यांचं तापमान कसं असणार आहे, वेगवेगळं असणार आहे. म्हणून अभिक्रियेचा दर तो पण कसा असणार आहे, वेगवेगळा असणार आहे. अभिक्रियेचा दर म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी एखादी अभिक्रिया किती फास्ट व्हायली, म्हणजेच काय की किती जलद गतीनं व्हायली किंवा एखादी अभिक्रिया किती हळू गतीनं व्हायली. ओके, मग त्याला काय म्हणतो आपण, अभिक्रियेचा दर असं म्हणतो. परत नंतर नेक्स्ट आहे अधातूंचे रासायनिक गुणधर्म, म्हणजेच काय की केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल. आता वरती काय बघितलं आपण, धातू म्हणजेच काय की नॉर्मली धातूंचे रासायनिक गुणधर्म बघितलं. आता काय बघायचंय,
अधातूंचे रासायनिक गुणधर्म आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी बघायचं आहे. मग आता इथं जर बघितलं तर बघा की पहिल्यांदा त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन. आता बघा बहुसंख्य धातू बघा अधातूंच्या संयोजक कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या जास्त म्हणजे 4 ते 7 पर्यंत असते. बघा आता या ठिकाणी जसं नायट्रोजन असेल, ऑक्सिजन असेल आणि क्लोरीन असेल यांचे जर संयोजक इलेक्ट्रॉनची संख्या बघितलं तर किती 5, 6, 7 एवढी आहे. म्हणजेच काय की नॉर्मली आता मला सांगा की दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन घेणार आहेत आणि स्वतःवरती ऋण आयन काय करणार आहेत तयार करणार आहेत. म्हणजेच बघा आता या ठिकाणी आता अधातूंमध्ये त्यांच्या संयोजक कवचात इलेक्ट्रॉन स्वीकारून ऋणप्रभारी आयन म्हणजे ऋण आयन म्हणजेच ऋण आयनांना काय म्हणतो आपण कॅटायन म्हणजेच काय की ॲनायन निर्माण करण्याची काय असते प्रवृत्ती असते. बरोबर काय करायचं लक्षात ठेवायचे. म्हणजेच काय की ऋण आयन म्हणजेच काय ॲनायन निर्माण करण्याची त्या ठिकाणी प्रवृत्ती असते. परत नंतर नेक्स्ट बघा आता या ठिकाणी क्लोरीन. आता क्लोरीनचा जर विचार जर केला तर क्लोरीन आता क्लोरीनचं जे काय बाह्यतम कवचात किती इलेक्ट्रॉन आहेत 7 इलेक्ट्रॉन आहेत. मग काय करणार तो एक घेणार आणि 8 काय करणार पूर्ण करणार म्हणजे क्लोराईड आयन तयार झाले. परत नंतर आता इथं बाह्यतम ऑक्सिजनच्या बाह्यतम कवचेत 2 इलेक्ट्रॉन आहेत तर 2 इलेक्ट्रॉन घेईल आणि परत नंतर 8 पूर्ण करून काय तयार करेल ऑक्साईड आयन तयार करेल. नायट्रोजनच्या बाह्यतम कवचेत 5 इलेक्ट्रॉन आहेत. आता दुसऱ्याकडून 3 इलेक्ट्रॉन घेईल आणि परत नंतर म्हणजेच काय की नॉर्मली अष्टक पूर्ण करून त्या ठिकाणी नायट्रोजन आयन काय नायट्राइड आयन काय करेल ते तयार करेल. हे बरोबर काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. परत नंतर नेक्स्ट आहे ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया. ओके आता ज्या वेळेस अधातूंची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते त्यावेळेस काय तयार होते बघा अधातू ऑक्सिजनची संयोग करून ओके त्यांची ऑक्साईडे तयार करतात. म्हणजे अधातू अधिक काय ऑक्साईड म्हणजे काय अधातूचे ऑक्साईड काय होतात त्या ठिकाणी तयार होतात आणि अधातूंची ऑक्साईडे ही आम्लधर्मी असतात. ओके आणि ती आम्लारीशी संयोग पाहून द्रावणीय क्षार आणि काय करतात त्या ठिकाणी पाणी तयार करतात. ओके ज्यावेळेस बघा कार्बनची रिॲक्शन ऑक्सिजन सोबत झाली तर कार्बन डायऑक्साईड तयार झालं आणि कार्बन डायऑक्साईडची रिॲक्शन परत या ठिकाणी कोणासोबत झाली सोडियम हायड्रॉक्साईड सोबत झाली. म्हणजेच काय की नॉर्मली आम्लारी सोबत जर झाली तर त्या ठिकाणी म्हणजेच काय की नॉर्मली एक द्रावणीय क्षार तयार होतो आणि त्या ठिकाणी पाणी पण काय होते तयार होते. मग बघा अधातूंचे ऑक्साईड पाण्यासोबत अभिक्रिया करून आम्ल तयार करते. ओके जसं की या ठिकाणी कार्बोनिक आम्ल तयार झाले. परत समज काय सल्फर डायऑक्साईडचे रिॲक्शन पाण्यासोबत झाल्या सल्फ्युरिक आम्ल आणि सल्फर ट्रायऑक्साईड म्हणजेच काय की याची रिॲक्शन झाली कोणासोबत पाण्यासोबत तर त्या ठिकाणी सल्फ्युरिक आम्ल काय होते त्या ठिकाणी तयार होते. हे बरोबर काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. परत नंतर नेक्स्ट आहे अधातूंची ओके विरल आम्लासोबत अभिक्रिया होत नाही. म्हणजेच काय की नॉर्मली अधातूंची त्या ठिकाणी विरल आम्लासोबत म्हणजेच काय की कोणत्याही प्रकारची अभिक्रिया आपल्याला दिसत नाही. हे बरोबर काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. आणि धातू व धातू यांचे उपयोग कुठं होतात कुठं नाही. मग बघा आता या ठिकाणी पहिले राजधातू त्याला काय म्हणतो आपण नोबेल मेटल असं म्हणतो. आता राजधातू कशाला म्हणतात कशाला नाही आणि त्यांचा उपयोग कुठं कुठं होतो हे थोडंसं आपण बघूयात. मग बघा सोने चांदी प्लॅटिनम परत नंतर पॅलेडियम व व्होरिडियम ओके यांसारखे काही धातू राजधातू आहेत. ओके राजधातू म्हणजेच काय ते निसर्गात मूलद्रव्यांच्या स्वरूपात आढळतात. कशामध्ये आढळतात ते निसर्गात मूलद्रव्यांच्या स्वरूपात आढळतात आणि त्यांच्यावर हवा पाणी उष्णता यांचा सहजपणे परिणाम होत नाही. परिणाम होतो का त्यांच्यावरती नाही आणि त्यांची क्षरण व ऑक्सिडीकरण अभिक्रिया ही कक्ष तापमानाला होत नाही. म्हणजेच काय की नॉर्मली ते गंजात म्हणजेच काय की सोन्यावरती तुम्हाला कधी गंज चढलेला बघितलाय का तुम्ही नाही. मग बघा आता राजधातूंचे उपयोग आता कुठं कुठं यांचा उपयोग केला जातो बघा की नॉर्मली सोने चांदी व प्लॅटिनम ओके यांचा वापर मुख्यतः अलंकार बनवण्यासाठी होतो. म्हणजे काय दागदागिने बनवण्यासाठी होतो. परत नंतर चांदीचा उपयोग औषधांमध्ये होतो. औषधी जे काय हे असतं औषधे त्यांच्यामध्ये होतो. परत सोने चांदी बघा सोन्या चांदीची बघा पदकेही तयार करतात. म्हणजे काय की नॉर्मली जे काय आपण मेडल्स वगैरे देतो ते. परत नंतर काही इलेक्ट्रॉनिक उपकरणांत बघा चांदी सोने यांचा उपयोग होतो. परत नंतर प्लॅटिनम पॅलेडियम या धातूंचा उपयोग उत्प्रेरक म्हणून केला जातो. म्हणजेच काय की उत्प्रेरक म्हणजेच काय की नॉर्मली जर एखादी रासायनिक अभिक्रिया आहे तर ती रासायनिक अभिक्रिया जलद गतीनं होण्यासाठी ओके ज्यांचा वापर होतो त्यांना काय म्हणतो आपण उत्प्रेरक असं म्हणतो. जर एखादी अभिक्रिया खूपच स्लो होत असेल खूपच हळू होत असेल आणि त्या अभिक्रियेला काय करायचं असेल एकदम फास्ट करायचं असेल तर त्यावेळेस त्या ठिकाणी वेळेस काय की उत्प्रेरकाचा वापर केला जातो. ओके या फॉर्ममध्ये. चला नेक्स्ट आहे सोन्याची शुद्धता. त्यालाच आपण काय म्हणतो प्युरिटी ऑफ गोल्ड.
म्हणजे बघा, आता सोन्याच्या दुकानात सोन्याचे भाव विचारले असता ते वेगवेगळे भाव सांगतात. आता असे का? मग बघा, सोने हा एक राजधातू असून ओके, सोने निसर्गात मूलद्रव्य स्वरूपात आढळतो आणि 100% सोने, बघा 100% शुद्ध सोने म्हणजे 24 कॅरेट सोने. किती कॅरेट असते ते? 24 कॅरेट सोनं असते. बघा, शुद्ध सोने मऊ असते. म्हणजेच काय की नॉर्मली शुद्ध सोनं एकदम कसं असते? मऊ असते. 24 कॅरेटचं सोनं कसं असते? मऊ असते. त्यामुळे शुद्ध सोन्याने तयार केलेले दागिने दाबामुळे वागतात किंवा काय होतात? त्या ठिकाणी तुटतात. म्हणून त्यात सोनार, तांबे किंवा चांदी विशिष्ट प्रमाणात काय करत असतात? मिसळतात. ओके, म्हणजेच काय की नॉर्मली विशिष्ट प्रमाण म्हणजे काय, काही प्रमाणामध्ये सोन्याने म्हणजे काय की सोन्यामध्ये तांबे किंवा चांदी काय केली जाते? मिसळली जाते. आपल्याला शुद्ध सोनं भेटते का? नाही. जर शुद्ध सोनं आपण जर घेतलं तर त्या ठिकाणी ते कसं असणार आहे? मऊ असणार आहे. आणि त्याच्यापासून जर दागिने तयार केले तर दागिने काय होणार आहे? ते वाकणार आहे. म्हणून जे काही सोनार असतात, सोनार त्याच्यामध्ये काय मिक्स करतात? म्हणजेच काय की तांबे किंवा चांदी काय करतात? मिक्स करतात आणि दागिने तयार करण्यासाठी 22 कॅरेट किंवा त्याहून कमी कॅरेटचे सोने काय करतात? त्या ठिकाणी वापरतात. 24 कॅरेटचा वापरतात का? नाही. 22 कॅरेट किंवा त्यापेक्षा कमी कॅरेटचं सोनं त्या ठिकाणी वापरतात. मग बघा, आता या ठिकाणी सोन्याची शुद्धता, कॅरेट व टक्केवारी. समजा एखादं सोनं काय असेल? 24 कॅरेटचं असेल तर म्हणजेच काय की किती टक्केवारी शुद्ध होण्याची? म्हणजेच काय की 100% शुद्ध असते. 22 कॅरेटचं असेल तर 91.66%. 18 कॅरेट असेल तर 75%. परत नंतर त्या ठिकाणी 14 कॅरेटचं सोनं असेल तर 58.33%. 12 कॅरेटचं असेल तर 50% आणि 10 कॅरेटचं सोनं असेल तर किती? 41.66%. एवढीच त्याच्यामध्ये काय असते? शुद्धता असते. ते बरोबर काय करायचं? लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय, कधी जर तुम्ही सोनं घ्यायला गेलात तर हे त्यामध्ये म्हणजे काय की तपासणे खूप गरजेचं आहे. परत नंतर नेक्स्ट आहे क्षरण. त्यालाच काय म्हणतो आपण? कोरोजन असं म्हणतो. बघा, धातूंवर ओलाव्यामुळे हवेतील वायूंची प्रक्रिया होऊन धातूचे संयुगे तयार होतात. म्हणजेच काय की नॉर्मली त्याच्यावरती गंज चढायला लागतो. ओके, बघा या प्रक्रियेमुळे धातूंवर परिणाम होऊन ते काय होतात? दिसतात. याला क्षरण असं म्हणतात. काय म्हणतो त्याला आपण? क्षरण असं म्हणतो. परत नंतर नेक्स्ट बघा, आता माहिती आहे का तुम्हाला? अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराजवळ समुद्रात आता स्वातंत्र्य देवीचा पुतळा आहे. म्हणजेच काय की त्याला आपण स्टॅच्यू ऑफ लिबर्टी असं म्हणतो. ओके, बघा स्वातंत्र्य देवीचा काय पुतळा आहे. बघा, मूळ पुतळ्याचा पृष्ठभाग तांब्यापासून बनलेला होता. म्हणजेच काय की नॉर्मली हा जो इथं तुम्हाला पुतळा दिसतोय हा कशापासून बनलेला होता? तांब्यापासून बनलेला होता. पण आता हिरव्या रंगाचा दिसतो. ओके, आता तो हिरव्या रंगाचा का दिसतो? त्याचे कारण असे की हवेतील कार्बन डायऑक्साईड व आर्द्रतेची अभिक्रिया तांब्यासोबत होऊन बघा हिरव्या रंगाचे कॉपर कार्बोनेट तयार झाले आहे आणि हे क्षरणाचे काय उत्तम उदाहरण आहे. म्हणजेच काय की धातूचं काय होते? त्या ठिकाणी क्षरण होते. म्हणजेच काय की एकतर ते गंजतात किंवा नॉर्मली त्याचा रंग काय होतो? बदलतो. ओके, ते बरोबर काय करायचं? लक्षात ठेवायचं आहे. ओके, चला नेक्स्ट बघा, आता तुमच्या दैनंदिन जीवनातील क्षरणाच्या उदाहरणांची यादी करा. जसं की लोखंडावर ऑक्सिजन वायूची अभिक्रिया होऊ नये व का होऊन त्यास बघा तांबूस रंगाचा लेप काय होतो? तयार होतो. म्हणजेच काय की गंज थोडा थोडा चढतो आणि तांब्यावर कार्बन डायऑक्साईड वायूची अभिक्रिया होऊन हिरवट रंगाचा लेप काय म्हणजे काय हिरवट रंगाचा लेप काय होतो? तयार होतो. जसं की आपले गडू तांबे वगैरे असतात. ओके, म्हणजेच काय की त्याच्यावरती काय हिरवट रंगाचा काय होतो? लेप तयार होतो. चांदीवर हायड्रोजन सल्फाईड वायूची अभिक्रिया होऊन काळ्या रंगाचा लेप तयार होतो आणि धातूंचे क्षरण होऊ नये म्हणून त्यांच्यावर तेल, ग्रीस, वॉर्निश व रंगांचे थर दिले जातात. म्हणजेच काय की नॉर्मली आपण बघा आपलं लोखंड गंजू नये याच्यासाठी त्याच्यावरती वॉर्निश किंवा रंग कोणताही काय करत असतो? लावत असतो. तसेच दुसऱ्या न गंजणाऱ्या धातूंचा मुलामा दिला जातो. म्हणजेच काय की जे धातू गंजत नाहीत त्यांचा काय केला जातो? त्याच्यावरती लेप दिला जातो आणि लोखंडावर जस्ताचा मुलामा देऊन जे काय लोखंड असते त्याच्यावर जस्ताचा मुलामा देऊन लोखंडाचे क्षरण थांबवता येते आणि या क्रियांमुळे धातूंच्या पृष्ठभागाचा हवेपासून संपर्क तुटतो आणि त्यामुळे रासायनिक अभिक्रिया घडू न शकल्याने क्षरण होत नाही. त्याचं क्षरण होते का? मग त्या ठिकाणी क्षरण होत नाही. म्हणजे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं क्षरण होऊ नये त्याच्यासाठी काय करतो आपण? त्याच्यावरती कोणत्या ना कोणत्या रंगाचा काय करत असतो? लेप देत असतो किंवा ग्रीसचा लेप देत असतो किंवा तेलाचा लेप देत असतो. ओके, नेक्स्ट बघा, आता त्या ठिकाणी त्यातनं समोरचा आहे संमिश्र किंवा त्यालाच काय म्हणतो आपण? अलॉय असं म्हणतो. मग बघा, दोन किंवा अधिक धातूंच्या किंवा अधातू व अधातूच्या
एक जीव त्याला आपण काय म्हणतो, समांगी मिश्रणाला काय म्हणतो आपण, संमिश्र असं म्हणतो. समांगी मिश्रण म्हणजेच काय, कालच आपण बघितलं समांगी मिश्रण म्हणजेच काय की एकाच प्रकारचे मिश्रण. ओके, मग बघा आवश्यकतेनुसार घटक मूलद्रव्य विविध प्रमाणात मिसळून ओके विविध संमिश्रे तयार करता येतात. उदाहरणार्थ घरामध्ये वापरण्यात येणारे स्टेनलेस स्टीलची भांडी. ओके, आपल्या घरामध्ये जी काय स्टीलची भांडी आहे ती कशा कशापासून बनतात, लोखंड व बघा कार्बन, परत नंतर क्रोमियम, निकेल यांच्यापासून बनवलेली संमिश्र आहे. त्याच्यामध्ये लोखंड तर असतेच, पण लोखंड सोबतच काय असते, कार्बन असते, क्रोमियम, निकेल ओके यांच्यापासून ते बनलेले असतात. आपल्या घरातली जी काय भांडी आहेत ती. बघा पितळ हे संमिश्र तांबे व जस्त यांच्यापासून बनले, कालच आपण बघितले. ओके, जे काय पितळ आहे ते कशापासून बनते, तांबे आणि जस्त. आणि कांस्य हे त्यालाच काय कांस्य हे संमिश्र तांबे आणि कथील यांच्यापासून काय झालेलं असते, बनलेलं बघा यांच्यापासून बनतात. त्यालाच आपण कांस्याला काय म्हणतो, ब्रॉन्झ असं म्हणतो. ओके, कालच आपण काय केलं बघितलेलं आहे मागच्या चॅप्टरमध्ये. कशापासून बनते, तांबे आणि कथील पासून. आणि पितळ हे कशापासून बनते, तांबे आणि जस्त. ओके, म्हणजेच काय की पितळ बरोबर जस्त लक्षात ठेवा, तांबे तर दोघांमध्ये पण आहे. आणि कांस्यामध्ये काय लक्षात ठेवा, कथील. ओके, आता क बरोबर काय करून ठेवा, लक्षात ठेवून द्या. ओके, मग तुम्हाला त्या ठिकाणी समजेल. परत नंतर नेक्स्ट बघा, माहिती आहे का तुम्हाला, दिल्लीत कुतुब मिनार परिसरात सुमारे बघा 1500 वर्षापूर्वी तयार करण्यात आलेला एक लोहस्तंभ आहे. म्हणजेच काय की 1500 वर्षापूर्वी, त्याला 1500 वर्ष झाले. आता इतकी वर्ष होऊनही तो स्तंभ आजही चकचकीत आहे. म्हणजेच काय की एवढं वर्ष झालं तरी तो आजही काय गंजलाय का, नाही. कारण आपल्या पूर्वजांनी तो संमिश्रापासून तयार केलेला आहे आणि त्या लोहामध्ये अत्यल्प प्रमाणात कार्बन, परत नंतर सिलिकॉन, फॉस्फरस काय केलंय त्या ठिकाणी मिसळलेलं आहे. त्यामुळे तो आजही गंजलेला नाही. परत नंतर माहिती आहे का तुम्हाला, बघा स्वस्त किमतीचे स्टेनलेस स्टील बनवताना ओके कधी कधी महाग निकेल ऐवजी तांब्याचा वापर करतात. आणि तुम्ही काही स्टेनलेस स्टील भांड्यांना बघा उभ्या चिरा गेल्याचे पाहिले असेल, त्यामागचे हे कारण आहे. कधी कधी बघा आपल्या घरातले डबे वगैरे काय होतात, चिरतात. ओके, म्हणजे जिथून आपण टप्पन लावतो त्यांचं, म्हणजेच काय तिथून काय होतात, चिरतात. त्यांच्यामध्ये निकेल ऐवजी काय वापरलेलं असते, त्या ठिकाणी तांब वापरलेलं असते, म्हणून काय होतात, ते चिरत असतात. ओके, या फॉर्ममध्ये आलं लक्षात. चला, या ठिकाणी आपला संपूर्ण चॅप्टर संपलेला आहे. समोरच्या लेक्चरमध्ये आपण याच्या समोरचा चॅप्टर म्हणजेच प्रदूषण हा धडा काय करणार आहोत, सुरू करणार आहोत. ओके, चला, थँक्यू सो मच. भेटूयात नेक्स्ट चॅप्टरमध्ये आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये.